Morning students, today we are going to learn about significance of management principles. मॅनेजमेंट प्रिन्सिपलचे जे इम्पॉर्टन्स आहे ते आपण अभ्यासणार आहोत. हाच क्वेश्चन तुम्हाला असा पण विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट किंवा व्हॉट आर द मेरिट्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. सो वी विल स्टडी इन डिटेल अबाउट ईच अँड एव्हरी पॉईंट. हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आतापर्यंत विचारलेला आहे. आता यावर्षी किती मार्कासाठी विचारला जाईल ते पेपर पॅटर्ननुसार आपल्या लक्षात येईल किंवा त्या टॉपिकला किती वेटेज आहे त्यानुसार लक्षात येईल. सो प्रोव्हाइड युजफुल इन्साइट टू मॅनेजर. दिस मॅनेजमेंट प्रिन्सिपल प्रोव्हाइड युजफुल इन्साइट टू मॅनेजर. मॅनेजरला अनेक गोष्टींचा निर्णय घेण्याचा मदत होत असतो. द स्टडी ऑफ दिस प्रिन्सिपल इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग सिच्युएशन अँड प्रॉब्लेम. सो मॅनेजर हॅज टू टेक नंबर ऑफ डिसिजन्स रिगार्डिंग बिझनेस कन्सर्न. मॅनेजरला बिझनेस संबंधी अनेक निर्णय घ्यावे लागतात. तर निर्णय घेण्यासाठी हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल त्याला अंडरस्टँडिंग प्रॉपर अंडरस्टँडिंग करण्यासाठी खूप युजफुल असतात. सो इट फर्दर हेल्प्स टू मॅनेजर टू फाइंड आउट द सोल्युशन टू द प्रॉब्लेम. तर बिझनेसमध्ये अनेक प्रॉब्लेम असतात. ही हॅज टू हँडल ऑल दॅट सिच्युएशन अँड ही हॅज टू टेक डिसिजन. ही हॅज टू फाइंड आउट सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स. तर त्याला अनेक प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्सचं सोल्युशन शोधणं आवश्यक आहे. जे काही प्रिन्सिपल्स असतात ते एक्सपिरियन्स लोक असतात. देर आर सो मेनी व्हेरियस प्रोफेशनल पर्सन्स हू इंट्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचे अनेक प्रिन्सिपल अनेक लोकांनी सांगितलेले, अनेक व्यक्तींनी सांगितलेले आहेत. सो वी हॅव टू यूज दॅट प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट. सो ही हॅज टू ॲक्ट इन डिफरंट सिच्युएशन. तर अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन ही हॅज टू चेंज हिज बिहेवियर. त्याला आपलं बिहेवियर चेंज करणं आवश्यक आहे. सो ऑल दिस प्रिन्सिपल आर व्हेरी युजफुल टू टेक डिसिजन इन टाईम. तर टाईममध्ये डिसिजन घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असतो. अँड ऑल दिस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर व्हेरी युजफुल टू रिड्यूस द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. आपल्या बिझनेसमध्ये जे काही वेस्टेज होत आहे ते वेस्टेज कमीत कमी केलं जावं आणि टू अचीव द गोल of the business concern. So second point is helpful in efficient utilization of resources. आपल्या बिझनेसमध्ये बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ रिसोर्सेस. वन इज फिजिकल रिसोर्सेस अँड अनदर वन इज ह्युमन रिसोर्सेस. सो इन फिजिकल रिसोर्सेस मटेरियल, मशिनरी, मशीन्स, मनी एक्सेट्रा. तर हे भौतिक संसाधन असतील किंवा मानवी संसाधन असतील यांचा आपण पुरेपूर यूज करणं आवश्यक आहे. वी हॅव टू यूज ॲट ऑप्टिमम लेवल. आपण त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर बिझनेसला प्रॉफिट होणार आहे. सो वाईल मेंटेनिंग डिसिप्लिन अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट, मॅनेजमेंट ऑलवेज यूज टेक्निक अँड प्रिन्सिपल. तर ह्या गोष्टी म्हणजे जेव्हा डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी किंवा हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी मॅनेजमेंटला अनेक मॅनेजमेंट प्रिन्सिपलची मदत होत असते. सो इट हेल्प्स इन इस्टॅब्लिशिंग कॉर्डिलर रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंटमध्ये चांगले रिलेशनशिप इस्टॅब्लिश करण्यासाठी या मॅनेजमेंट प्रिन्सिपलचा खूप उपयोग होतो. सो वी कॅन इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉई. आपण एम्प्लॉईंची एफिशियन्सी वाढू शकतो. वी कॅन यूज स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी टू इन्क्रीज क्वालिटी प्रोडक्ट. जे काही क्वालिटी प्रोडक्ट इन्क्रीज करू शकतो. वी कॅन इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऑफ द बिझनेस कन्सर्न. वी कॅन युटिलाइज इन्क्रीज द लेवल ऑफ एफिशियन्सी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आपल्याकडे असणारे जे ह्युमन रिसोर्सेस आहे, पोटेन्शियल रिसोर्सेस आहे, सो वी कॅन यूज ॲट ऑप्टिमम लेवल. आपण त्याचा पुरेपूर उपयोग करू शकतो. सायंटिफिक डिसिजन. सो इन बिझनेस ऑर्गनायझेशन सायंटिफिक डिसिजन मीन्स सिस्टमॅटिक और बॅलन्स डिसिजन. आपल्याकडे जे डिसिजन घ्यायची पद्धत आहे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला जे काही मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सची मदत आपल्याला होत असते. कशाबद्दल? सायंटिफिक डिसिजन घेण्यासाठी. सायंटिफिक डिसिजन म्हणजेच काय? बॅलन्स डिसिजन घेणे. सो प्रिन्सिपल ट्रेन the managers to handle critical situation tactfully. Otherwise manager have to work always with trial and error method. म्हणजे जो काही मॅनेजर असतो त्याला टॅक्टफुली सगळ्या सिच्युएशन हँडल करता आल्या पाहिजे. सो ही हॅव टू टेक डिसिजन व्हेरी सिस्टमॅटिक वे. तर खूप चांगल्या प्रकारे त्याला निर्णय घेणं आवश्यक आहे. सो गेट अन आयडिया अबाउट हाऊ टू अनालाइज सिच्युएशन टू सर्च अल्टरनेटिव्ह ऑप्शन अँड दे रिझल्ट. आता डिसिजन म्हणजे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे. डिसिजन मीन्स वेन वी आर गोइंग टू सिलेक्ट एनी वन ऑप्शन आउट ऑफ टू और मोर दॅन टू ऑप्शन्स. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात त्यापैकी आपण जेव्हा एक पर्याय निवडतो त्याला आपण काय म्हणतो? डिसिजन असं म्हणतो. नेक्स्ट वन पॉईंट इज अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सो अवर बिझनेस इज डिपेंड ऑन सोसायटी. सो वी हॅव टू
रिस्पॉन्सिबल फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण सामाजिक जबाबदारीचं भान ठेवणं आवश्यक आहे. फक्त बिझनेसचाच विचार करून चालणार नाही. सो हँडलिंग द रिसोर्सेस इफेक्टिव्हली, आपण जे काही देशाची नैसर्गिक साधन संपत्ती वापरतो, जसं वॉटर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, रोडवेज असतील, सो ऑल रिसोर्सेस वी यूज अवर सोसायटीज रिसोर्सेस. आपण समाजाच्या अनेक संसाधनांचा वापर करतो, बट दॅट रिसोर्सेस वी हॅव टू यूज ॲट ऑप्टिमम लेवल एफिशियंटली. त्याचा आपण चांगला उपयोग करणं गरजेचं आहे. सो वी हॅव टू प्रोव्हाइड क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट रिझनेबल प्राइसेस. म्हणजे आपण दर्जेदार वस्तू उत्पन्न केलं पाहिजे आणि कमी किमतीमध्ये ती विकलं पाहिजे. अवॉइडिंग आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन इन मार्केट. मार्केटमध्ये जी काही आर्टिफिशियल मोनोपोलिस्टिक सिच्युएशन क्रिएट केली जाते, तर ती अवॉइड करणं आवश्यक आहे. मोनोपोलिस्टिक म्हणजेच काय, की कधी कधी काय होतं की मुद्दाम जाणून बुजून एखाद्या वस्तूचा तुटवडा तयार करतात. जसे कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये भाजीपालांचे भाव, खूप काही जण सेलर असतात ते खूप जास्त किमतीला विकतात का, दे वुड लाईक टू टेक अनड्यू ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस सिच्युएशन. या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा काही जण प्रयत्न करत असतात. सो फेअर कॉम्पिटिशन, फेअर रेम्युनरेशन. कॉम्पिटिशन असावं, स्पर्धा असावी, पण ती योग्य असावी. रेम्युनरेशन, जे काही आपण कर्मचाऱ्यांना मोबदला देतो ते सुद्धा काय असणं गरजेचं आहे, चांगल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे. चेंज इन एन्व्हायरमेंटमध्ये बदल होतो. हेल्दी वर्किंग प्लेस आहे, स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरीचा आपण वापर केला पाहिजे. सो इनक्रीज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रमोट करणं आवश्यक आहे. सो मॅनेजमेंट प्रिन्सिपल आर डायनॅमिक. तर मॅनेजमेंट प्रिन्सिपल हे कसे असतात, डायनॅमिक असतात. डायनॅमिक मीन्स दे आर गोइंग टू चेंज ॲज पर दी सिच्युएशन. जशी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशननुसार आपण ते मॅनेजमेंट प्रिन्सिपल चेंज करणं गरजेचं आहे. सो दिस प्रिन्सिपल्स एनेबल द मॅनेजर टू ब्रिंग कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट इन देम. तर ह्या ज्या बदलत्या सिच्युएशननुसार आपण सारखं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण डिसिजन घेणं आवश्यक आहे. दिस गाईडलाईन हेल्प मॅनेजमेंट टू मेक अ कम्पॅरिझन ऑफ युज्ड प्रिन्सिपल विथ द एक्सपेक्टेड आउटकम. आपल्याला एक्सपेक्टेड आउटकम काय आहे, आपल्याला काय म्हणजे कोणत्या वस्तूचा आता सध्या मार्केटमध्ये तुटवडा आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जसं आता कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये लॅपटॉप असतील, हेडफोन असतील, यांची डिमांड खूप वाढलेली आहे. कारण वर्क फ्रॉम होम हे वाढत आहे, त्यामुळं यांची डिमांडसुद्धा वाढत आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू प्रोड्यूस दोज गुड्स विच इज रिक्वायर्ड बाय द पीपल. लोकांना ज्या वस्तूंची गरज आहे ते आपण तयार केलं पाहिजे. वी हॅव टू मॉडिफाय द प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. जे प्रिन्सिपल आपण मॅनेजमेंटमध्ये लर्न केलेले आहेत तेच प्रिन्सिपल ॲज इट इज आपण बिझनेसमध्ये वापरू शकतो का, नाही. सो वी हॅव टू चेंज दॅट ऑल प्रिन्सिपल्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशननुसार आपल्याला ते चेंज करणं आवश्यक आहे. दिस ट्रेनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच. आपल्याला सायंटिफिक अप्रोच ठेवून चालणं गरजेचं आहे. सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअस प्रोसेस असते. अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे आपल्या बिझनेसची ग्रोथ ही होतच असते. जसं रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑलवेज वर्क ऑन फाइंडिंग न्यू टेक्निक, न्यू फील्ड ऑफ प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस. नवनवीन गोष्टींचा शोध लावला पाहिजे. मार्केटमध्ये नवनवीन वस्तू येत असतात, त्यानुसार आपण बिझनेसमध्ये चेंजेस करणं आवश्यक आहे. हेल्प टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. आपल्याला कोऑर्डिनेशन करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी सुद्धा या मॅनेजमेंट प्रिन्सिपलचा खूप यूज होतो. बिकॉज ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट दीज टू थिंग्स आर डिफरंट. सो वेन मॅनेजर इज गोइंग टू कोऑर्डिनेट बिटवीन मॅनेजर अँड एम्प्लॉई, मॅनेजर आणि एम्प्लॉईमध्ये तो कोऑर्डिनेशन करीत असतो. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट कोऑर्डिनेशन ही इज गोइंग टू सॉल्व आउट डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम. तो वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टास्क टू मॅनेजर टू कीप कंट्रोल ऑन द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईचं जे काय आहे टास्क, काम आहे, त्याची खूप डिफिकल्ट टास्क आहे. बिकॉज मॅनेजमेंट इज रिलेटेड टू ह्युमन बिईंग, ह्युमन बिईंगशी रिलेटेड आहे. अँड ऑल ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंग हॅव डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. त्याचे वेगळे विचार असतात, डिफरंट थिंकिंग आहे, डिफरंट ॲटिट्यूड असतात. सो वी हॅव टू इस्टॅब्लिश कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. नेक्स्ट, डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह डेव्हलप करणं आवश्यक आहे. सो मॅनेजर कॅन आयडेंटिफाय द बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, रूट
causes of problem and correct manner and provide appropriate solution on it. तर जसं तुम्हाला माहित असेल, ॲक्च्युली जेव्हा केव्हा आपल्याला एखादी सिच्युएशन सॉल्व्ह करायची असते, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो, सो वी हॅव टू आयडेंटिफाय द नेचर ऑर कॉजेस ऑफ दॅट प्रॉब्लेम अँड अकॉर्डिंग टू दॅट प्रॉब्लेम वी कॅन सॉर्ट आउट दॅट प्रॉब्लेम. आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. इट बिल्ड्स कॉन्फिडन्स इन द माइंड्स ऑफ द मॅनेजर. मॅनेजरच्या मनामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होऊ शकतो. So here theories of management we will study in next part.